पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली. IMFनी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी 22 वेळा ह्या देशाला बेलआउट पॅकेज दिलं. हा नेहमी बँकरप्ट होतो, याला बेलआउट पॅकेज दिलं जातं. अर्थात अमेरिकासारखे देशांची इन्व्हॉल्वमेंट असते, कारण त्यांचे शॉर्ट टर्म इंटरेस्ट असतात त्याला पॅम्पर करण्यामध्ये. कधीतरी चायना मदतीला धावून येतो, कधीतरी सौदी अरेबिया मदतीला धावून येतो. म्हणून या देशांचं अस्तित्व टिकून राहतं. पण आता तिथे असंतोष वाढायला लागलाय. बलुचिस्तानमध्ये प्रचंड असंतोष वाढायला लागलाय. तालिबान बरोबर त्यांचे संबंध बिघडलेले आहेत. सिंधमध्ये भयानक अनरेस्ट आहे. ही अनरेस्ट का निर्माण झाली? ही प्रामुख्याने आर्थिक प्रश्नांमुळे निर्माण झालेली अनरेस्ट आहे. उद्या जर त्यांच्याकडे शेती, उद्योगधंदे, कारण मेन पंजाब प्रांत आहे त्यांचा, आणि त्यांचे पंजाब प्रांतचे सगळे स्वप्न संपून जातील जेव्हा आपण इंडसचं पाणी अडवायला सुरुवात करू. आता जेव्हा आपण त्यांना सांगू की आम्ही तुम्हाला पाण्याचा डेटा शेअर नाही करणार, तरी तो प्रचंड बिथरून जातील. आता त्यांनी रिॲक्ट करायला सुरुवात केली आहे आणि आता त्यांच्याकडे स्टेटमेंट येण्यास सुरुवात केलेली आहे की जर तुम्ही आमचं पाणी अडवलं तर आम्ही तुम्हाला हे करू, ते करू. म्हणजेच ते काय झालंय, तिथं आग भयानक लागलेली की या गोष्टींच्या बाबतीत आपण एखादा आणखीन सर्जिकल स्ट्राईक करू, आपण आणखीन तिथले इन्स्टॉलेशन हे करू, परत ते येतील. त्यामुळे हा प्रश्न कायमचा सुटणार नाही. हा जर प्रश्न तुम्हाला कायमचा सोडवायचा असेल तर तिथल्या जनतेला याची जाणीव करून द्यावी लागेल की इतर देशांमध्ये असे दहशतवादी हल्ले झाल्यानंतर काय होतं.